अजित पवार हतबल ॲक्सिडेंटल नेते अशी टीका संजय राऊतांनी केली। अजित पवार नेते असते तर मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असतं। धनंजय मुंडेंवरील प्रश्नावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बीड प्रकरणात अजित पवारांना अजून कोणते पुरावे हवेत असा सवाल संजय राऊतांनी अजित पवारांना केला आहे। दरम्यान जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही असं अजित पवारांनी म्हटल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्यावरून राऊतांनी दादांना हा सवाल केला आहे। अजित पवार हे हतबल आहेत। अजित पवार हे नेते नाहीत। अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ॲक्ट? हे त्यांनी सांगावं। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल। या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं। याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत ना। जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले, आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंके जीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल। धनंजय मुंडे मंत्रालयात पोहोचलेत आणि तिथे मी राजीनामा दिला नाही आणि देणार नाही अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे, मला वाटतं कुठलाही सज्जन व्यक्ती जर असता तर त्यांनी एका मिनिटात पदाचा राजीनामा दिला असता की निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी देतोय असं म्हणायला हवं होतं। पण जनाची नाही मनाची नाही कसलीच लाज नसल्यामुळे आज ते तिथेच मंत्रिपद सोडायला तयार नाहीयेत आणि आता लोकांनी त्यांना हात धरून खेचून बाहेर काढेपर्यंत हे जर राहिले नाहीत, पदाचा राजीनामा दिला नाही तर काढतील एवढं मला नक्कीच वाटतंय। लोक त्यांना बाहेर खेचून काढतील। आता अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात। आवाज म्हणजे आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची। पूर्ण तिथं छोट्या मुलाला विचारलं की कोण ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील। तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही। ही चुकीचं आहे। धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं जाते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। ते खरं आहे आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा अशी विनंती मी त्यांना करीन।